नमस्ते मंडळी. कोकण पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी तुमचा पर्यटन सोबती महेंद्र. आणि आज आपण कोकणातील असं एक प्राचीन आणि अतिशय सुंदर असं एक मंदिराचं पर्यटन करणार आहोत. आणि ते मंदिर म्हणजे गुहागरमधील अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय पुरातन असलेलं धूपतापेश्वराचं मंदिर आज आपण पाहणार आहोत. कोकणात आल्यानंतर जी काही अतिशय प्राचीन आणि सुंदर अशी मंदिरं आहेत, त्यामध्ये धूपतापेश्वराचं हे अतिशय सुंदर आणि देखणं असं मंदिर राजापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं हे धूपतापेश्वराचं मंदिर आणि त्याचा हा परिसर नुकतंच त्याचं नव्याने नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. मंदिर आहे त्याच परिस्थितीमध्ये जतन करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. समोरच आपण धूपतापेश्वराचं 10व्या ते 11व्या शतकातील अतिशय पुरातन असं मंदिर पाहत आहोत. धूपतापेश्वर म्हणजे आपली सर्व पापे धुवून काढणारा असा तो धूपतापेश्वर. हे अतिशय प्राचीन असं मंदिर असून ते 10व्या किंवा 11व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे. मंदिराची रचना ही लाकडी स्वरूपाची आहे आणि याच्या बाजूलाच एक नयनरम्य असा धबधबा आहे. दररोज संध्याकाळी शेवटच्या प्रार्थनेनंतर भगवान शिव आणि पार्वतीसाठी इथे सारीपाटाचा अतिशय वेगळा असा खेळ मांडला जातो आणि त्यानंतर दरवाजे बंद केले जातात आणि सकाळी त्यानंतर मंदिर उघडलं जातं. राजापूरमधील हे अतिशय प्राचीन असं मंदिर धूपतापेश्वर शिलाहार राजाच्या राजवटीमध्ये बांधलं गेलेलं अतिशय देखणं आणि तितकंच नयनरम्य असं धूपतापेश्वर मंदिर. मंदिराच्या प्रत्येक लाकडी खांबावरती अतिशय बारीक असं कोरीव काम केलं गेलेलं आहे आणि पाठीमागच्या 2 वर्षामध्ये याचं अतिशय बारीकपणे नूतनीकरण केलं गेलेलं आहे. आज आपल्यासमोर जे मंदिर दिसतंय ते नूतनीकरण झालेलंच मंदिर आहे. राजापूरला आल्यानंतर या मंदिराला भेट देणं अनिवार्य आहे. बाजूलाच आपल्याला देवाचे मुखवटे दिसत आहे, जे आपण यात्रेच्या टायमाला किंवा पालखीच्या वेळेस वापरले जातात. आणि समोरच आपल्याला श्री धोपेश्वराचं नयनरम्य असं दर्शन. हर हर महादेव. मंदिराच्या सेवेसाठी अविरत हजर असलेले पुजारी काका. आणि आता आपण धूपतापेश्वर ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो धूपतापेश्वरचा धबधबा आज आपण पाहणार आहोत. चहूबाजूनं निबिड अरण्यामध्ये वसलेलं हे सुंदर असं देवस्थान आणि त्या देवस्थानच्या बाजूलाच हा अखंडपणे वाहत असलेला धूपतापेश्वर धबधबा. पावसाळ्यामध्ये याचं रूप अगदी रौद्र असतं. वरच्या पुलावरून हा धबधबा अतिशय सुंदर दिसतो. याची देखील एक दंतकथा आहे. आणि समोरच आपल्या आजूबाजूला अनेक मंदिरांचा समूह दिसतोय. अनेक वेगवेगळी मंदिरं या परिसरामध्ये आहे. एक गाय या मंदिरामध्ये पिंडीवरती अभिषेक करून देवाला सचेल दुधाचं असं अभ्यंग स्नान घालायची. त्या गायीचं देखील इथे बाजूला एक मंदिर आहे. आणि आता आपण मंदिराच्या आणखी दुसऱ्या एका प्रांगणामध्ये आज आपण जाणार आहोत.
मंदिराच्या प्रांगणामध्ये हे सुंदर असं एक छोटंसं भक्त निवास देखील बांधण्यात आलेलं आहे. समोरच आपण वीरभद्र मंदिर पाहत आहोत. वीरभद्र मंदिर देखील एक शिवाचंच मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच एक कालभैरव मंदिर आहे आणि ही सुंदरशी अशी दीपमाळ. संस्थानाचं कार्यालय आणि त्याच्या बाजूलाच एक सुंदरसं असं बांधकाम, लाकडी बांधकाम, जे अतिशय सुंदररित्या जतन केलं गेलेलं आहे. अशी बांधकामं फार क्वचित पाहायला भेटतात. इथून परत आपण मंदिराच्या वरच्या भागामध्ये जाऊ शकतो आणि समोरच आपल्याला धूपतापेश्वराचं संपूर्ण मंदिराचं दर्शन. वरच्या भागामध्ये देवाच्या पालख्या ठेवण्यात आलेल्या आहे वरच्या सज्जामध्ये. समोरच धूपतापेश्वर धबधबा. निवांत वातावरणामध्ये त्याचा सुंदर असा आवाज आणि आज उन्हाळ्याच्या सुरुवातीला देखील तो चांगल्या प्रकारे कोसळत आहे. राजापूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. अशी अतिशय देखणं सुंदर आणि निवांत परिसरामध्ये असलेलं. बाय मंडळी.